वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाची पुण्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये लग्नाबाबत आचारसंहिता आणि नियमावली तयार करण्यात आली आहे। लग्नासाठी मराठा समाजानं 12 नियम तयार केलेले आहेत आणि त्या नियमांना सर्वांनी एकमतानं मान्यता दिली आहे। हुंडा देणार नाही आणि घेणार नाही असा नियम करण्यात आलाय। तसंच ज्या कुटुंबात महिलांचा छळ होतो आणि हुंडा घेतला जातो त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच हुंडा घेणाऱ्यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। विनंती करायची की आपणही कुठेतरी थोड्याशा अपेक्षा कमी केल्या पाहिजेत। निश्चित माझ्या बापालाही वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरात जावी, पण माझ्या बापाने थोड्या अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत। आपण पालक म्हणून जर काही संस्कार करताना मुलांवरती आणि मुलींवरती एकसारखे जर करत राहिलो आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी जर आपण तयार करत राहिलो तर मला असं वाटतं की हे फार कमी निश्चितच प्रश्न उद्भवतील। जर समाजाला कुठलाही नियम लागू करायचा असेल आणि समाज प्रबोधन करायचं असेल तर दबाव तंत्र गट हा झालाच पाहिजे आणि या पद्धतीने तो ठराव आपण केलेला। परंतु ही जी वैष्णवी ताईची घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच अनुषंगाने आज मराठा समाज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतोय आणि ह्या नियमावली आणि आचारसंहिता तयार करतोय आणि त्याला सगळ्यांनी एक मुखाने मान्यता दिली आहे। तर मराठा समाजानं लग्न सोहळ्याबाबत काय नियमावली केली आहे त्यावर एक नजर टाकूया। हुंडा देणार नाही आणि घेणार नाही। सुनेचा छळ होणाऱ्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार करणार नाही। संबंधित कुटुंब मराठा समाजातून बहिष्कृत केलं जाईल। सासरी छळ होणाऱ्या मुलीच्या पाठीशी माहेर उभं राहील। विवाह सोहळे साधेपणानं आणि वेळेवर केले जावेत। मानपानाचं सामाजिक प्रदर्शन करू नये। सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य दिलं जावं। विवाह सोहळ्यात एक व्यक्ती आशीर्वाद रूपात भाषण देईल। विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल। अनावश्यक खर्च टाळून वधू-वराच्या नावे एफडी करावी। काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात द्यावी। वरातीत डीजे, बिभत्स नृत्य, प्रदूषण युक्त फटाके फोडू नयेत। प्री वेडिंग शूटिंग टाळावं। लग्नाचा खर्च वधूवरांना अर्धा करावा।